नमस्कार. अ, आपले स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलला. आपण मगाशीच बघितलं की हठप्रदीपिका आणि योगबद्दल आपण फार माहिती दिली. तर त्यापैकी हठप्रदीपिका या ग्रंथाबद्दल आपली थोडी माहिती राहून गेली असं मला वाटते. तर त्याबद्दल थोडीशी माहिती द्या. म्हणजे हठप्रदीपिकाबद्दल. खूप सुंदर प्रश्न तुम्ही विचारला आहे आणि मला असं वाटतं की योगशास्त्रामधील हठप्रदीपिका हा ग्रंथ अत्यंत सुंदर ग्रंथ आहे. ओके. त्याची भाषा शैली इतकी सुंदर आहे की नवीन साधक जरी असला, ज्याला योगाचं फार काही ज्ञान नाहीये, असा साधक सुद्धा हठप्रदीपिकेचं ज्ञान प्राप्त करून योगाचं साधन करू शकतो. ओके. त्यामध्ये गती प्राप्त करून घेऊ शकतो आणि खूप सुंदर ज्ञान प्रदान केलेलं आहे. हठयोगाची जी रचना आहे ही 14व्या शतकातली मानल्या जाते. स्वामी सातवराम हे त्याचे लेखक आहेत. स्वामी सातवरामांनी हठप्रदीपिका ग्रंथाची रचना केली आणि स्वामी सातवराम हे स्वतःला नाथ संप्रदाय मानतात. जर तुम्ही हठप्रदीपिकेचे सुरुवातीचे श्लोक बघितले तर त्यामध्ये सुरुवातीच्याच श्लोकामध्ये स्वामी सातवराम म्हणतात की हे ज्ञान भगवान आदिनाथांचं आहे. ओके. आदिनाथ या ज्ञानाचे उद्गाता आहे, निर्माता आहे. त्यांनी जे प्रदान केलेलं हे जे ज्ञान आहे, हे माझे जे गुरु आहेत श्री मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथांपासून हे ज्ञान माझ्यापर्यंत पोहोचलं आणि हे ज्ञान मी आता हठप्रदीपिका या ग्रंथाच्या माध्यमातून प्रोव्हाइड करतो. हठयोग हे सर्व योगांचा आधार आहे असं त्यांनी सुरुवातीला सांगितलं. आणि एक श्लोक आहे ज्यामध्ये अनेक हठयोगिक ऋषींची नावं आहेत. त्यात ते असं म्हणतात की इतक्या इतक्या ऋषींनी हठयोग साधनेच्या माध्यमातून सूक्ष्मात ते विलीन झालेत. सूक्ष्मात विलीन झाल्याचा अर्थ की हठयोग साधन करत असताना अष्टसिद्धी प्राप्त होतात. अनिमा, गरिमा, लघिमा, ईशत्व, वशित्व, प्राकाम्य. असा योगी हा मृत्यूवर सुद्धा मात करून घेतो. म्हणजे हठयोग साधन करणाऱ्या व्यक्तीला मृत्यू नाहीये असं हठप्रदीपिका म्हणतं. स्वामी सातवराम म्हणतात. मग हे जे सिद्ध ऋषी आहेत हे सूक्ष्मामध्ये विलीन होतात आणि यांच्यामध्ये अशी सिद्धी असते की या सूक्ष्मातून पुन्हा स्थूलामध्ये प्रकट होतात, स्थूलामधून पुन्हा सूक्ष्मामध्ये जातात आणि यात कुठल्याही प्रकारचा जादू किंवा टोना नाहीये. हे शुद्ध सायन्स आहे, शास्त्र आहे. साधकाची त्याच्या चित्तावरती, त्याच्या शरीरावर इतकं नियंत्रण प्रस्थापित होतं की तो वाटेल तेव्हा त्याच्या शरीराला लघु करू शकतो. ओके. विक्राळ करू शकतो, विराट करू शकतो, इतकं हलकं करू शकतो त्याचं शरीर की तो हवेत तरंगेल. आणि हे शास्त्र आहे, यात कुठल्याच प्रकारचा जादू नाहीये. हे सिद्धी प्राप्त तुम्हालाही होऊ शकते, मलाही होऊ शकते. फक्त आवश्यकता आहे या ग्रंथाला व्यवस्थित समजून त्यावर साधन करण्याची. साधना करण्याची. ओके. आणि कशी करावी तर सुरुवातीलाच स्वामी सातवराम सगळं परिचय देतात. हठयोग काय, नाथयोग काय, निर्माते कोण, कशा कशा गुरूंच्या माध्यमातून हे ज्ञान माझ्यापर्यंत प्राप्त झालं आणि हे ज्ञान ते कसं प्रतिपादित करतायत, करण्यासाठी काय करावं. तर सुरुवातीलाच ते मठ संकल्पना सांगतात. मठ काय की साधना करायची आहे तर कोणत्या स्थळी तुम्ही मठ स्थापन करावा, कसा मठ स्थापन करावा, त्याची रचना कशी असावी, आसन कसं असावं, मृगाजीन असावं, चेलाजीन असावं की कुशासन असावं, कसं बैठक असावी, कसं बसावं, बसून काय करावं. बरं त्यानंतर ते साधक बाधक तत्व सांगतात. साधक बाधक तत्व म्हणजे खूप सोपं आहे की साधनेमध्ये मदत करणाऱ्या तत्वांना साधक तत्व म्हटलंय आणि साधनेमध्ये बाधा उत्पन्न करणाऱ्या तत्वांना बाधक तत्व म्हटलंय. असे 6 साधक तत्व, 6 बाधक तत्व. आणि खूप सुंदर आहे. अत्याह प्रयास प्रजल्प नियमा ग्रह जनसंग लौल्यमच बाधक तत्व आहे. त्याच्या विरुद्ध साधक तत्व. या साधक तत्वांचे बाधक तत्वांचा विचार केल्यानंतर आसन कन्सेप्ट आहे की आसन कसं असावं. 84 लक्ष योन्यांचा परत त्यांनी आधार घेतला की जितक्या योन्या तितके आसन. पण यातून सुद्धा काही प्रमुख 15 आसनं त्यांनी निवडलीत. या 15 आसनांचा तुम्ही अभ्यास करावा, तुम्हाला 84 लक्ष आसनांचे परिणाम जाणवतील. पुन्हा त्यातही 4 असे प्रमुख आसनं त्यांनी काढले त्या 15 पैकी की ही 4 आसनं तुम्ही करा, तुम्हाला 15 सहित 84 लक्ष आसनांचा तुम्हाला सार आहे किंवा तुम्हाला तितकी सिद्धी प्राप्त होईल. त्या 4 पैकी पण एक सिद्धासन नावाचं एक आसन त्यांनी प्रमुख मानलं. सिद्धम, भद्रम, पद्ममच, सिंहम अशा पद्धतीचे 4 आसनं त्यांनी सांगितले.
त्यात सिद्धासन सर्वश्रेष्ठ मानलं. त्यात म्हणतात आसनाचं नावच त्यांनी सांगितलं की सिद्धासन, की या आसनामध्ये बसून तुम्ही जी ही कृती कराल ती सिद्ध होईल. मग तुम्ही सिद्धासनात बसून प्राणायाम करा, लवकर सिद्ध होतील. सिद्धासनामध्ये बसून ध्यान साधना करा, लवकर ध्यान साध्य होईल. सिद्धासनामध्ये बसून समाधीची साधना करा, लवकर तुम्ही त्यामध्ये सिद्धी प्राप्त करून घ्याल. म्हणून आसन सांगितलं. आसनानंतर प्राणायामाच्या पूर्वी त्यांनी आहार कन्सेप्ट सांगितली, की साधकाला जर प्राणायाम सुरू करायचे तर मिताहार कन्सेप्ट फार महत्वाची आहे. तर योग्यांसाठीचा आहार कोणता आहे तो सांगितला. ग्राह्य आहार सांगितला आणि अग्राह्य आहार सांगितला. कोणता ग्रहण करावा, कोणता आहार ग्रहण करू नये योग्याने, डूज अँड डोंट्स सांगितले. ओके. आणि त्यात एक मिताहारची कन्सेप्ट सांगितली, सुस्निग्धम सुमधुरम. सेम कन्सेप्ट भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत सांगितली, अध्याय नंबर 17 मध्ये. आहार 3 प्रकारचे आहार, सत्व रज तम, 3 गुणांनी युक्त आहार. सात्विक आहार कसा आहे, तो जो यांनी मिताहार म्हणून कन्सेप्ट सांगितली ती तिथे सात्विक आहार सांगितलं. घेरंड ऋषींनी पण घेरंड संहितेमध्ये आहार कन्सेप्ट सांगितली प्राणायामाच्या पूर्वी. ओके. कारण प्राणायाम साधना इतकी प्रखर साधना आहे, परफेक्ट साधना आहे की तत्पूर्वी तुम्हाला काही गोष्टींचं पालन करणं अत्यंत आवश्यक आहे. मी सुद्धा ज्यावेळेस मी ग्रंथांवर खूप बोलतो किंवा ग्रंथांच्या माध्यमातून मी सर्व ग्रंथांचे संदर्भ देतो, पण मी सुद्धा जेव्हा नवीन नवीन योग साधना सुरू केली तर आहार कन्सेप्ट मी फॉलो नाही करायचो आणि सरळ प्राणायाम करायला सुरुवात केली, तर त्याचे दुष्परिणाम सुद्धा मी भोगलेले आहेत. आणि मी त्यावेळेस असा विचार करायचो की मी तर इतके प्राणायाम करतो, इतके आसन करतो, तरी मला हा त्रास का होतोय. मात्र ज्यावेळेस मी ग्रंथांचा आधार घेतला, ग्रंथांच्या अनुषंगाने मी सर्व साधना आणि पद्धती समजून घ्यायला सुरुवात केली, तर मी म्हटलं की ग्रंथांमध्येच तर आपल्याला सगळं ध्यान दिलेलं आहे की प्राणायामाच्या पूर्वी मिताहाराचे मी कन्सेप्ट फॉलो करत नव्हतो, म्हणून हा त्रास मला उद्भवला. यात क्लिअर लिहिलंय, कळलं. माझ्या प्रज्ञाचक्षूंना जाणवलं आणि मिताहाराचं पालन करून मग प्राणायामाची साधना केल्यावरती माझे सगळे प्रॉब्लेम तत्क्षणी दूर झाले. ओके. इतका माझा अनुभव आहे. मग आहार कन्सेप्ट नंतर शुद्धिक्रिया सांगितल्या. स्वामी सातवाराम म्हणतात की साधक जर कफ प्रदोषाने दूषित असेल किंवा कफ दोष त्याला असतील आणि स्थूल असेल तर अशा वेळेस त्या साधकाने शुद्धिक्रिया करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. मग त्यामध्ये षटकर्म सांगितलेत, म्हणजे 6 प्रकारच्या शुद्धिक्रिया सांगितल्यात. नेती, बस्ती, धवती, नवली, कपालभाती अशा प्रकारच्या 6 शुद्धिक्रिया सांगितल्या आहेत, ज्या तुमच्या वेगवेगळ्या अंगांच्या शुद्धी करून घेतात. शुद्धिक्रियेनंतर मग नाडी शोधन प्राणायाम सांगितला आहे. कारण स्वामी सातवाराम म्हणतात की मनुष्य शरीरामध्ये 72,000 नाड्या आहेत. बरोबर. आणि जोपर्यंत या 72,000 नाड्यांमध्ये तुमचा मळ असेल तोपर्यंत तुमचा प्राणप्रवाह पूर्ण शरीरभर होऊ शकत नाही. म्हणून नाडी शुद्धी प्राणायाम सांगताना 72,000 नाड्यांचा विचार केला गेला. बरोबर. 72,000 नाड्यांचा विचार करत असताना नाडी शुद्धी प्राणायाम सांगितलं. आणि नाडी शुद्धी प्राणायाम किती करावं, किती आवर्तन करायचे आणि किती कालावधी करता करायचे म्हणजे तुमच्या 72,000 नाड्या शुद्ध होतील. त्याला 3 बंधाची जोड दिली. हा नाडी शुद्धी प्राणायाम करत असताना तुम्ही सातत्याने 80 आवर्तन दिवसातून 4 वेळा, म्हणजे सकाळ, दुपार, सायंकाळ आणि रात्र, असं तुम्ही 4 वेळेस 20-20 आवर्तन, दिवसाचे 80 आवर्तन सातत्याने 3.5 महिने कराल, त्यावेळेस तुमच्या 72,000 नाड्या शुद्ध होतील असं स्वामी सातवाराम सांगतात. मग 72,000 नाड्या शुद्ध झाल्यानंतर नाड्यांची जी मुख्य नाडी आहे, प्रमुख नाडी आहे, ती म्हणजे सुषुम्ना. या सुषुम्ना नाडीमध्ये तुमचा प्राणप्रवाह सहज प्रवाहित होईल आणि तुम्ही तुमची कुंडलिनी जागृत करून घेऊ शकाल. यासाठी त्यांनी महाखग नावाची एक कन्सेप्ट हठप्रदीपिकेत सांगितलेली आहे. ज्या साधकाने महाखग नावाची कन्सेप्ट समजून घेतली, सर माझा दावा आहे की तो नाडी शुद्धी करून घेऊ शकतो आणि प्राणायाम सुद्धा सिद्ध करून घेऊ शकतो. ओके. महाखग समजून घ्यायसाठी मानवी शरीरातले प्राण तुम्हाला समजून घ्यावे लागतील. किती प्राण आहेत, किती उपप्राण आहेत, त्यांचे स्थान काय आहेत, त्यांचं कार्य काय आहे. जसं प्राण, अपान, समान, व्यान, उदान हे 5 मुख्य प्राण झाले. त्यांचे उपप्राण कोणते आहेत? नाग, कर्म, किरकल, देवदत्त, धनंजय.
हे त्यांचे उपप्राण झालेत. त्यांची स्थाने सांगितलेली आहेत. अपान वायू कुठे आहे, उदान वायू कुठे आहे, प्राणवायू कुठे आहे, त्यांची गती सांगितली आहे की त्यांची गती कशी आहे. अरे बापरे. तुम्ही एका कुठल्याही योगी किंवा योग साधक असलेल्या विद्यार्थ्याला तुम्ही प्रश्न विचारा की योग म्हणजे काय, तर तो सहज उत्तर देऊन देईल. प्राण आणि अपान यांचं मिलन म्हणजे योग. ओके. आत्मा आणि परमात्म्याचं मिलन म्हणजे योग. बरोबर. आत्म्या आणि मनाचं मिलन म्हणजे योग. हम्म, हम्म, हम्म. पण वास्तविक हे उदाहरण किंवा हे प्रश्नाचं उत्तर देत असताना प्राण आणि अपानाचं मिलन कसं होतं आणि या दोघांचं मिलन म्हणजे योग कसं सिद्ध कराल. बरोबर. म्हणून तुम्हाला या वायूचं स्थान आणि वायूची गती माहित पाहिजे. एक उदाहरण सांगतो. प्राण आणि अपानाचं बद्दलच बोलू आपण, कारण की 5 प्राणांबद्दल बोलायला मग आपला विषय वाढेल. हठप्रतिपिकेवरून तो बरोबर. विस्थापित होईल. ओके. प्राणाचं स्थान आहे तुमच्या हृदयाशी, ओके. अपानाचं स्थान आहे तुमच्या गुदा प्रदेशाशी. बरोबर. प्राणाची गती आहे ऊर्ध्वगामी, अपानाची गती आहे अधोगामी. बरोबर. म्हणजे प्राण माझ्या इथे स्थित आहे आणि तो आहे ऊर्ध्वगामी, म्हणजे त्याची गती नेहमी वरच्या दिशेला आहे. अपान वायू माझ्या गुदा प्रदेशमध्ये आहे आणि त्याची गती खालच्या दिशेला आहे. म्हणजे हे दोन वेगवेगळ्या दिशेला प्रवाहित होत आहे. बरोबर. त्यामुळे प्राणाची गती अधोगामी करून अपानाची गती ऊर्ध्वगामी जेव्हा होईल तेव्हा प्राण खाली व्हायला सुरुवात करेल, अपान वरच्या दिशेला व्हायला सुरुवात करेल. हे दोघं ज्यावेळेस एकत्र येतील, या दोघांचं ज्यावेळेस मिलन घडेल, त्यावेळेस प्राण आणि अपान यांचं मिलन म्हणजे योग हा शब्द सिद्ध होईल. मग यांचं मिलन कुठे होईल, तर नाभीच्या ठिकाणी समान वायू आहे, त्याची गती आहे गोलाकार, तो त्या ठिकाणी गोलाकार प्रदेशात फिरतोय. बरोबर. आता ज्यावेळेस प्राण वरून आला, अपान खालून आला, प्राण वरून येताना उदान वायूला खाली घेऊन येईल, कारण की उदानाचं स्थान कंठात आहे, त्याची गती सुद्धा ऊर्ध्वगामी आहे. प्राण येताना उदान घेऊन आला, अपान खालून येताना समानाच्या ठिकाणी एकत्र आला आणि व्यान वायू पूर्ण शरीरभर व्याप्त आहे. म्हणजे त्याचं पण तिथे आलं. ज्या वेळेस प्राण, उदान, अपान, समान आणि व्यान 5ही वायू एकत्र येतील, त्यावेळेस त्यांची शक्ती 5 पट वाढेल. त्याला महाखग ही संज्ञा स्वामी सातवारामांनी दिली आहे हठप्रतिपिका ग्रंथात. आणि ते म्हणतात की हा महाखग जेव्हा तयार होईल तेव्हा तो तुमच्या 72,000 नाड्यांमधून प्रवाहित होत सुषुम्नेत प्रवाहित होईल. सुषुम्ना नाडीत प्रवाहित झालेला हा पश्चिम मार्गाने खालून तुमच्या मूलाधार चक्राच्या ठिकाणी निद्रिस्त कुंडलिनी पर्यंत पोहोचेल, कुंडलिनीला जागृत करेल. कुंडलिनी जागृत झाली असते ती ऊर्ध्वगामी होईल आणि ऊर्ध्वगामी झालेली कुंडलिनी मूलाधार, स्वादिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्धी, आज्ञा, सहस्रार चक्र असं एक एक चक्राचं भेदन करत 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 साधकाला मोक्षाच्या दिशेला घेऊन जाईल. ओके. प्राणायाम बघा, नुसतं आपण प्राणायामावरच चर्चा करतो. बरोबर. आणि दुर्दैव बघा की आज देशभरामध्ये, जगभरामध्ये योग साधनेच्या नावाखाली फक्त आसन एके आसन, बरोबर, 1 तासाच्या साधनेमध्ये 40 मिनिटं 50 मिनिटं आसन करतात आणि 5-10 मिनिटं प्राणायामाला दिली जातात. बरोबर. वास्तविक आसनांपेक्षा श्रेष्ठ प्राणायाम, बरोबर, प्राणायामांपेक्षा श्रेष्ठ मुद्रा, मुद्रांपेक्षा श्रेष्ठ ध्यान, ध्यानापेक्षा श्रेष्ठ समाधी, मोक्ष असा जर चढता क्रम आहे आणि साधक फक्त आसन एके आसन, आसनालाच महत्व देतात, ते कितपत योग्य आहे. बरोबर. म्हणून प्राणायाम सांगितलेत. म्हणजे आहार, शुद्धिक्रिया, नाडी शोधन आणि मग तुम्ही इतकं केल्यावर तुम्ही प्राणायामासाठी इलिजिबल आहात. ओके. आजची गती काय आहे, कोणी येतं उठसून मस्त प्राणायाम करायला सुरुवात करतात, सरळ प्राणाशी खेळतात आणि जीवाशी मुक्तात. तुम्ही प्राणायाम कन्सेप्ट जर व्यवस्थित समजून घेतली नाही तर तुम्ही सरळ प्राणाशी खेळताय ते चांगल्यांना कळत नाही आणि अकाली मृत्यू ओढून घेतात. असे कितीतरी उदाहरणं मी तुम्हाला देऊ शकतो की चुकीच्या प्राणायामामुळे ते गतप्राण झालेत. अरे बापरे. म्हणजे प्राणही आपण चुकीच्या रीतीने प्राणायाम केला तरी सुद्धा मनुष्य मृत्यू त्याचा होऊ शकतो हे सिद्ध करू शकतो मी. आणि लोक समाजात मग चुकीचा भ्रम पसरतो, अरे इतके आसन इतके प्राणायाम करणारा माणूस मेला कसं काय. बरोबर बरोबर. आणि त्यावेळेस मग नाव बदनाम होतं साधनेचं, योगाचं आणि साधनेचं. बरोबर. की कंटिन्यू प्राणायाम करतोय हा माणूस आणि तरी पण ह्याला हार्ट अटॅक आला.
कंटिन्यू योगा एकदम करतोय, बरोबर. कंटिन्यू जॉगिंग करतोय, कंटिन्यू रनिंग करतोय, पण त्याची योग्य पद्धत, योग्य कृती जाणून न घेता चुकीच्या पद्धतीने केलेले प्राणायाम सुद्धा तुम्हाला घातक करू शकतात. हे Okay. त्यांना कळत नाही आणि त्याचं नावच आहे प्राणायाम. प्राणाचे नियमन करणे म्हणजे प्राणायाम. आणि आपण प्राणा म्हणजे काय? श्वास. प्राण फक्त म्हणजे श्वास. जीव. बरोबर. जीव. त्याचा नियमन तुम्ही चुकीच्या पद्धतीने करतायत म्हणून जीवाशी मुक्त आहेत. हे कळतच नाही लोकांना, त्यामुळे नुकसान होतं. मग Okay. इतकं आणि म्हणून म्हणतो की प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला ग्रंथ देईल. बरोबर. की तुम्हाला प्राणायाम नीट करायचंय तर या मार्गाने जा. आहार संयमित ठेवा, विहार संयमित ठेवा, ऋतुचर्या पाळा, शुद्धिक्रिया करून घ्या, शरीर शुद्ध अंतर्बाह्य ठेवा, नाडी शोधन करा, मग प्राणायाम करा, मग त्याचे परिणाम बघा. हा असं शरीर हलकं होऊन जातं. तुम्ही प्राणायाम बघा. सूर्य वेदना मुज्जाई, भस्त्रिका भ्रामरी, प्लाविनी मूर्छा इत्यष्ट कुंभका असा श्लोक आहे त्यामध्ये. सूर्य वेदन उज्जाई, भस्त्रिका भ्रामरी, प्लाविनी, मूर्छा असे वेगवेगळे प्राणायाम सांगितलेले आहेत. मग नंतर येते मुद्रांचा अभ्यास. मी जसं म्हटलं की आसनांपेक्षा श्रेष्ठ प्राणायाम, प्राणायामापेक्षा श्रेष्ठ मुद्रा. तर मुद्रा म्हणजे त्यामध्ये आसन पण आहे, त्यामध्ये मुद्रा पण आहे, त्यामध्ये बंध पण आहे, त्यामध्ये प्राणायाम पण आहे, सगळ्यांचं कॉम्बिनेशन आहे. तुम्ही फक्त एक महामुद्रा घ्या. महामुद्रा जर तुम्ही परफेक्ट केली, ग्रंथात दिलेल्या पद्धतीने तुम्ही महामुद्रेची साधना करा. दुसऱ्या तिसऱ्या आवर्तनामध्ये तुमच्या स्पाईन मध्ये, तुमच्या मेरुदंडामध्ये कंपनी सुरुवात होतात, व्हायब्रेशन सुरुवात होऊन जाते, मनुष्य थरथर करायला लागून जातो. इतकी त्यामध्ये ऊर्जा उत्पन्न होते. असे 10 प्रकारच्या मुद्रा सांगितलेल्या आहेत. शक्तिचालिनी आहे, खेचरी आहे, शांभवी आहे. इतक्या सुंदर सुंदर मुद्रांचा अभ्यास सांगितला आहे की खेचरी आणि शांभवीचं कॉम्बिनेशन मध्ये साधक नादानुसंधान प्राप्त करून घेऊ शकतो, असं नादानुसंधान प्रकरणात सांगतात स्वामी सातवराम. की फक्त शांभवी आणि खेचरी तुम्ही सिद्ध करा. सर्वश्रेष्ठ मुद्रांमध्ये खेचरीचं नाव आहे, कारण की खेचरी खूप श्रेष्ठ मुद्रा आहे. जिभेचं चालन, दोहन, छेदन अशा प्रकारच्या कृती त्याच्या अगोदर सांगितलेल्या आहे. तेव्हा तुम्ही खेचरी सिद्ध करून घेऊ शकता. इतकी श्रेष्ठ मुद्रा आहे. महामुद्रा, महाबंध मुद्रा, नभो मुद्रा, जालंधर बंद, उडियान बंद, मूलबंद, शक्तिचालिनी, शांभवी अशा खूप सुंदर सुंदर मुद्रा आहेत. वज्रोली. ठीक आहे. मुद्रांच्या अभ्यासानंतर नादानुसंधानाचं ते सांगतात हठप्रदीपिकेमध्ये. आणि त्यात स्वात्वराम म्हणतात की भगवान शिवांनी, आदिनाथांनी 1.25 कोटी उपाय सांगितलेत मोक्षप्राप्तीचे. मोक्षप्राप्ती तुम्ही 1.25 कोटी प्रकारे करू शकता. तितके विविध प्रकारे मोक्षाच्या दिशेला तुम्ही जायचं असेल तुम्हाला, त्या सर्वांमध्ये श्रेष्ठ उपाय म्हणजे लय योग, लय साधना. तुम्ही एका लयावर आरूढ व्हा, तुम्हाला नादानुसंधानाची अनुभूती येईल. आणि त्याच्यात त्यांनी ते 4 प्रकारचे वेगवेगळे वर्णन केले. प्रथम अवस्था, द्वितीय अवस्था, तृतीय अवस्था असे 4 अवस्थांचं वर्णन केलेलं आहे. 4ही अवस्थेमध्ये साधकाला भिन्न भिन्न प्रकारचे नाद अनुभवायला येतात. आरंभ अवस्था, घटावस्था, परिचय अवस्था आणि निष्पत्ती अवस्था. निष्पत्ती अवस्था म्हणजे तुमची समाधीची अवस्था, राजयोग प्राप्त करून घेण्याची अंतिम स्थिती, अंतिम पायरी. आरंभ अवस्थेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे किन सारखा नाद यायला सुरुवात होते. घटावस्थेमध्ये थोडेसे नाद बदलतात, शंखनाद येतो, समुद्राची ध्वनी, विजांचा कडकडाट. परिचय अवस्थेमध्ये अजून थोडासा तो नाद गंभीर स्वरूपाचा जाणवायला सुरुवात होतो, ढोल, नगाडे, ताशे. आणि निष्पत्ती अवस्थेमध्ये हाच नाद सुमधुर येतो, वीणा, बासरी अशा पद्धतीने हा नाद यायला सुरुवात होते. तर नादानुसंधान सांगितलं आहे. अनेक हठप्रदीपिकेमध्ये शेवटी औषधी कथन म्हणा किंवा योगिक उपचार म्हणून प्राणायाम करत असताना चुकीचा प्राणायाम केल्यामुळे तुमचा प्राण जर इकडचा तिकडे गेला तर व्याधी उत्पन्न होतात. हा प्राण शरीरात जिथचा तिथेच असायला हवा, म्हणून औषधी उपचार एक 5 प्रकरण सांगितलं. त्यात फक्त 25 लोकांमध्ये त्यांनी सांगितलंय की वात प्रकृती, पित्त प्रकृती आणि कफ प्रकृती. किती प्रकारच्या प्रकृती आहेत?
कोणत्या प्रकृतीमधल्या व्यक्तींना कोणत्या प्रकारचे आजार होतात हे हठ प्रतिपिकेत सांगितलं. त्यावर उपचार म्हणून सुद्धा प्राणायाम सांगितलेले आहेत की अशा प्रकारे प्राणाचं नियमन करा, तुमचा हा विकार जाईल. तर माझ्या मते हठ प्रतिपिका हा ग्रंथ एका योग साधकासाठी, योगाच्या अभ्यासकासाठी, विद्यार्थ्यासाठी अत्यंत महत्वाचा ग्रंथ आहे. आणि याची उपयोगिता बघा की डिप्लोमा पासून BA म्हणजे UG PG नेट परीक्षा द्यायची असेल तर, PhDची एंट्रन्स एक्झाम द्यायची असेल तर सगळ्या अभ्यासक्रमांमध्ये पूर्णच्या पूर्ण हठ प्रतिपिका हा ग्रंथ समाविष्ट केलेला आहे. हा ग्रंथ तुम्हाला जर मराठीतून हवा असेल तर माझं स्वतःचं प्रकाशन आहे, माझं स्वतःचं हठ प्रतिपिका राजयोग प्राप्तीचा मार्ग हा ग्रंथ तुमच्या समोर उपलब्ध आहे. या ग्रंथाला तुम्ही मागवू शकतात. माझा नंबर तुम्ही तुमच्या साधकांना प्रोव्हाइड करा, स्क्रोल करा खाली, जेणेकरून त्यांना माझा नंबर प्राप्त होऊन हा ग्रंथ त्यांना सहज उपलब्ध होऊ शकतो. आज महाराष्ट्रभरामध्ये माझ्या 2-2, 3-3 आवृत्त्या संपलेल्या आहेत या ग्रंथाच्या. आणि पुढे सुद्धा या ग्रंथाची मागणी अत्यंत आहे, कारण की मराठीमध्ये पहिल्यांदा हा ग्रंथ आलाय. आतापर्यंत हठयोग ग्रंथाचा अभ्यास करायचा असेल तर एखाद्या हिंदी भाषिक लेखकाच्या पुस्तकाचा संदर्भ घ्यावा लागायचा किंवा इंग्रजी मधून या ग्रंथाचं अध्ययन करायला लागायचं. बरोबर. प्राप्त त्याचे जे हस्तलिखित आहेत, ह्या हस्तलिखित सर्वांपर्यंत पोहोचू शकत नाही किंवा हस्तलिखितांचा अभ्यास सर्वांना करता येऊ शकत नाही. म्हणून अगदी सहज सोप्या मराठी भाषेमध्ये या ग्रंथाची मी निर्मिती केली आहे. अत्यंत लोकप्रिय ठरलेला हा ग्रंथ आहे. त्यामुळे तुमच्या माध्यमातून मी साधकांना विनंती करेल की या ग्रंथाच्या प्रती तुम्ही नक्की मागवा आणि या ग्रंथाचं अध्ययन करा, ग्रंथानुरूप साधना करा. तुमचे शिक्षक जे शिकून आले असतील त्याप्रमाणे विकृत पद्धतीने तुम्हाला एखादी आसन, एखादी प्राणायाम करायला लावतायत, पण त्याऐवजी ग्रंथांनिहित, ग्रंथा आधारित तुम्ही साधना करा. तुम्हाला त्याचे सुपरिणाम नक्की जाणवते. थँक्यू.